आमची स्पष्ट मागणी आहे, फेरीवाला कायदा लागू करा। हा जो शेतमाल विकणारे जे फेरीवाले आहेत, भाजीवाले आहेत, पथविक्रेते आहेत, यांना 2014ला कायद्याने संरक्षण दिलेलं आहे। फेरीवाल्यांचं पुनर्वसन करणं महापालिकेला बंधनकारक आहे। TVC स्थापना करणं, निवडणुका घेणं आणि त्यांचं पुनर्वसन करणं, त्यांना ओळखपत्र देणं, हे कुठलंच काम महापालिका करत नाही। महापालिकेच्या अधिकारी आहेत, उपायुक्त बोरकर आहेत, प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर आहेत, भारत पवार आहेत। यांनी संगनमताने ऑनलाईन कंपन्यांकडून एक ठराविक रक्कम हप्ते म्हणून सुरू केलेली आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की महापालिकेत क्षेत्रामध्ये फेरीवाल्यांना बसून देऊ नका। ही अन्यायकारक कारवाई आहे। देशाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाल्यांना कर्ज दिले, त्यांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी सहायता निधी दिलेली आहे आणि त्याच फेरीवाल्यांवरती हे कारवाई करतात। हे यांचा आका कोण आहे? यांचा जो आका आहे तो महापालिकेत बसलेले आहेत, हे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि हे भ्रष्टाचार, हे लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करत आहेत। गरीब शेतकऱ्याच्या मुलाने रस्त्यावर भाजी विक्री करू नये का? आज ज्याची ऐपत नाही दुकानं घ्यायची, त्यांनी रस्त्यावरती विक्री करू नये का? कायद्याने त्यांना अधिकार दिला आहे। तुम्ही फेरीवाला क्षेत्र तयार नाही केले, फेरीवाले क्षेत्र तुम्ही बनवत नाही, ओळखपत्र देत नाही, मग कारवाई करता। ही कारवाई बेकायदेशीर आहे। यानंतर जर ही कारवाई सुरू ठेवली तर यापेक्षा तीव्र आंदोलन होईल। आज लाक्षणिक उपोषण आहे, फेरीवाले उपाशी मरत आहेत। आम्ही महापालिकेच्या समोर येऊन आमरण उपोषण करू आणि मग या जबाबदार कायदा सुव्यवस्थेला महानगरपालिका आयुक्त, हे संबंधित अधिकारी, उपायुक्त बोरकर आणि हे जे नेते ते राजकारणी यांना पाठीशी घालतात, हे सर्व असतील।